हो मला पण काहीतरी सापडलंय. हा कुठल्या प्रकारचा आहे? हा आमचा मुळ्याचा एक्सपर्ट. आतापर्यंत सगळे जास्त ह्यानेच काढले नाहीत. हा मे बी त्याच्यावरती पट्टे पट्टे म्हणून त्याला टायगर बोलतात. तो मोठ्या चिंगळीला टायगर बोलतात आणि छोट्याला. आता मला ट्रिक समजली आहे. जिकडे मी शोधते ना तिकडे मला सापडत नाहीये आणि जिकडे माझा पाय जातोय तिकडे मी काहीच नाहीये तिकडे मला मुळा सापडते. दिसलो काय रे? नमस्कार मंडळी, वेलकम टू द न्यू ब्लॉग. लास्ट ब्लॉगमध्ये आपण पाहिलं होतं की कालवी कशी तयार होतात आणि कालवी आम्ही कशी पकडतो. तर आता आम्ही परत एकदा खाडीमध्ये जातो आहे मुळे पकडायला. आता मुळे खूप झालेत कारण ते उन्हाळ्यामध्ये एक टेम्परेचर जेव्हा जास्त होतं तेव्हा ते पडतात, एकाच ठिकाणी पडतात आणि त्यांना काढायची पद्धत आहे ती वेगळी आहे. ती कशी आहे ती आता आपण पाहणार आहोत. मुळे काढायच्या लोकेशनवर आपण आलो आहोत. इकडे मागे आपण कालवा काढत. हां इकडे मागे कालवा काढलेली लास्ट टाइम इकडे आलो होतो तेव्हा. आणि तिकडे बघा तिकडे मुलं आहेत ती मुळे काढतात. आपण बुडणार नाही ना? तिकडे कमरे एवढं पाणी आहे. तिकडे जायचं आहे. मी बुडणार. थांब. इकडे पाण्यात ना खूप कालवी आहे त्याच्यामुळे आमच्या पायाला लागतंय ते आणि बिना चप्पलचं जावं लागणार आहे आम्हाला. इकडे सगळी बायका आहे ती कालवी जमा करतायत. मंडळी नो आम्ही आता पोचलोय जिकडे मुळे काढतात त्या ठिकाणी. थोडं कंबरपर्यंत पाणी आहे आता इथे आणि तिकडे थोडं कमी पाणी आहे. सगळेजण आहेत ते पायाने वाळू बाजूला करतात आणि तिकडे पायाला मुळे लागले की ते काढतात. हे सगळे माझे भाऊ आहेत हा आणि ते काका आहेत तिकडे आहेत ते मंदार दादा. दाखव सापडलं की सांगा मला देऊ. ओ इकडे खूप पाणी कमी आहे. मरतो आम्ही खड्ड्यात तिकडे. त्याने काढते. हाताने काढतो आम्ही इकडे. स्वराणीला मेहनत न करता मुळे सापडतायत वरतीच. दाखव. मग किती मेहनत घ्यावी लागते त्या एका मुळ्यासाठी. हे सगळे सकाळी 6:30 वाजता आलेले आहेत. पाण्याची दिशा बघा, वाऱ्याची दिशा समुद्राकडे जाते त्याच्यामुळे पाणी आता सुकतंय. स्वराणी पटापटा मुळे काढते. हा स्वराणी ओके. तुला काय भेटलं? दाखव. तुला काय भेटलं? अरे भारी भेटले. दाखव. हे शिंपले. काही जण शिंपले बोलतात, तिसऱ्या बोलतात, मुळा बोलतात. हा कुठल्या प्रकारचा आहे? वाटावे मुळे. लालिये मुळे म्हणतात, लाल मुळे. आणि हा आमचा मुळ्याचा एक्सपर्ट. आतापर्यंत सगळे जास्त ह्यानेच काढले नाहीत. सापडलं पण लगेच. आपल्याकडे अजून काय काय भेटते इकडे? चिंगळा भेटतात आणि चिंगळा आणि तोडे भेटते ना? तोडई. नेक्स्ट टाइम आपण तोडई काढायला येऊया. हा काय? तोडईला पण ह्याच्यापेक्षा जास्त मेहनत घ्यायला लागते. हो आमचं मंदार. सॉरी मया. तुझ्या भावाचं नाव मंदार आहे. माझ्या वर्गात होतं, मलाच नाही नाव विसरले मी. कसं वाटतं मया मुळे काढून? मस्त. पहिल्यांदाच कोणीतरी दिसेल इकडे काय करतात ते नक्की. मग घरच्यांना समजेल की हा एवढा वेळ का लागतोय. बरं किती आतमध्ये जाऊन काढताय तुम्ही? किती पाय आतमध्ये जात आहे? जास्त नाही. हा पण आमच नाही भेटत आहे.
ते बघ त्यांना थोडेसे पाय धब 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 केल्याने की लगेच सापडतात. आम्हालाच 2-2, 3-3च सापडले तिकडे. मग मी पहिल्यांदाच हे करून मी एक मुळा काढलाय. हा बघा, थोडीशी मळली होती मी, त्याच्यानंतर मला हा मुळा सापडलाय. आता मी हा वाळूतून काढलाय, पण याच्या आतमध्ये आहे ना अजिबात वाळू नसणार आहे. कारण याच्यामध्ये पण फिल्टर असतो, जो वाळूचा एक पण कण आतमध्ये घेत नाही. पूर्ण फिल्टर करून तिथे काय त्याचं अन्न असेल ते खातं. हो, मला पण काहीतरी सापडलंय. ओह माय गॉड, वाव, व्हाईट व्हाईट मुळा. आतापर्यंत मला 3 मुळे सापडले, त्याच्यामुळे आता मजा येते मला. म्हणजे मी अर्ध्या तासाने मला 3 मुळे सापडले. बापरे. आता करूया. काय सापडलं तुला? ओ, हे जिवंत आहे. बघ एक. बघ एक. वाव, मस्त. हे जिवंत आहे. जिवंत आहे काय भाई? मी नाही पकडू शकत भाई. ही टायनी आहे ना, चिंगूळ सापडला मला. चिंगूळ, टायगर. टायगर का बोलतात याला? त्याच्यावर पट्टे पट्टे आहेत म्हणून. हा, मे बी त्याच्यावरती पट्टे पट्टे आहेत म्हणून त्याला टायगर बोलतात. तो मोठ्या चिंगळीला टायगर बोलतात आणि छोट्याला काय बोलतात? टायनी बोलतात. अरे ती हलते. आणि हा ती टायगर. लोकांनी दुसऱ्याला जागेवर हे लोक चिंगळ्यामुळे काढतात. चोर चोर. अशी पायाने मळून मळून भरपूर त्याला वरती करावी लागते वाळूला. त्याच्यानंतर खाली सापडतो, सापडला तर, नाहीतर ते पण नाही. इकडे एक सापडला मला. आता परत एक ट्राय करूया. पायाला असं दगडसारखं लागलं की हातातून वरती काढायचं. इथे भरपूर मुळे वरती आले. मी पायाने वाळूला मिक्स केलं म्हणून. आता मला ट्रिक समजली आहे. पायाने आधी वाळू हलवायची आणि नंतर वेट करायचं, थोडं पाणी त्याचं निवांत होईल असं. मग मुळे वरती आपोआप आलेले दिसतात. इकडून ऊन येतंय आणि इकडे जर बघितलं आपण तर सावली आहे. हे सगळे लोक उन्हाकडे बघून का, सूर्याकडे बघून का करतात माहित नाही. मे बी सूर्याकडे बघितल्यावरती लवकर मिळत असते. हे बघा, अजून एक सापडलेला आहे. असंच करत राहायचं आपल्याला. मी खिशात ठेवले. अजून पण आहेत आतमध्ये, एक खिशात आहे. अजून एक आहेत, 2 आहेत. बघ. वा, किती वाजले? कालच्या एवढे. कालच्या एवढे. जिकडे मी शोधते ना तिकडे मला सापडत नाही आहे. आणि जिकडे माझा पाय जातोय तिकडे मी काहीच नाही केलं, तिकडे मला मुळा सापडते. काय एका वेळेला 3-3 सापडले. 3-3 वर करते. माझे ए, मी मी शोधलेत. एवढे मग कोणी कोणी दिले त्याला गे? ए, कोणी नाही दिला नाही. हा छोटावाला मी टाकून देते, नवीन मोठा होईल तो. बघ बघ किती सापडले. दाखव काय गावलं तुला. अय्यो हो ब, माझ्यासारखं मुळं. वाव, असं मी पण एक शोधला होता माहिती आहे ना. सगळेजण उभे राहून हाताने वगैरे काढतायत. आमच्याकडे झोपून माणूस मुळे काढतोय. हे बघा, झोपून मुळे काढतोय. बाप रे, खतरनाक डेडिकेशन बघा. टेक्निक आहे, ह्याच्यातून वरती मुळे येतील उडवल्यावरती. हे सगळे खड्डे ते नॅनेनेच केलेले आहेत. दिसलो काय रे? गावलो. ए नको नको, घे तुला. माझ्या जागाच नाही.
असं. चला चला घरी चला मंडळीनो. तर जायची वेळ आलेली आहे. आम्ही खूप सारे मुळे जमवले ते बघ. दाखव. काय ना जरा सुद्धा. अरे खूप झाले 2 तास. इकडे कमी मुळे आहेत म्हणून. हे जलपरा आला रे. तर मंडळीनो आता आमचे मुळे काढून झाले आहेत. मी माझे मुळे दिले ते भावाकडे. आणि अजून खूप साऱ्या इथे गोष्टी मिळतात. तोडे मिळते, मारे मिळतात खाडीमध्ये. फक्त आम्ही मुळे काढलेत. आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी मला फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. तिथपर्यंत आम्हाला जायचं अजून. हे बघ, पाणी आता भरत आलंय बघा. एवढी सगळी मंडळी इकडे कालवी काढायला आलेत. कालवी जमवायला. तुम्हाला कालवा भेटली काय? छोटी छोटी. आज बेकार दमलोय. बाजारात मुळे घेताना आपल्याला काही वाटत नाही कमी करा सांगायला, पण मुळे काढायला भरपूर मेहनत लागते. हॅट्स ऑफ आहेत त्यांना.